2 सप्टेंबरचा शासन आदेश रद्द व्हावा यासाठी ओबीसीच्या वेगवेगळ्या संघटनांकडून नागपूरमध्ये आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मात्र या मोर्चापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ दूर आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ नेमकं का दूर आहे हे आपण जाणून घेऊया। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, तुम्ही या मोर्चापासून का दूर आहे, का कारण आहे? नाही, हे बघा की ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केलं की आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे, सर्व मराठ्यांना कुणबी डिक्लेअर करा आणि कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये घ्या आणि ओबीसीचं आरक्षण द्या, तेव्हा एकमेव राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता ज्यांनी लगेच त्यांना विरोध करण्याकरता आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता कामा नये ही मागणी घेऊन आणि इतरही मागण्या घेऊन आम्ही साखळी उपोषण सुरू केलं। एकमेव आमची संघटना होती त्यांना विरोध करणारी। तेव्हा कोण होतं? कोणी आमच्यासोबत नव्हतं। जी जनता आहे, जो ओबीसी आहे, सामान्य ओबीसी, तो आमच्यासोबत होता आणि त्यांना हाताशी धरून आम्ही हे आंदोलन चालवलं। त्यानंतर 2 तारखेला सरकारची आंदोलनकर्त्यासोबत चर्चा झाली, त्यांना एक GR दिला, त्यांचं समाधान झालं, त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं, आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवलं। 4 तारखेला जेव्हा सरकारचे प्रतिनिधी आमच्यासोबत चर्चा करायला आले आणि मिन टाईममध्ये मध्यंतरीच्या काळात आम्ही GRचा सूक्ष्म अध्ययन केलं की त्या GRमध्ये संदर्भ क्रमांक 1 म्हणजे 2000चा अधिनियम दिलेला आहे, संदर्भ क्रमांक 3 मध्ये 2012चे नियम दिलेले आहे, इतरही दिलेले आहे आणि त्याचा संदर्भ देऊन तो या GRमध्ये जी वाक्यरचना केलेली आहे की 2012च्या अधिनियमातलं इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य तिकडं करून आणि हा GR काढलेला आहे, ज्याच्यामुळे ज्याच्याकडे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल आणि त्याच्या एखाद्या नातेवाईकाकडे वडिलोपार्जित वंशावळीनुसार नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल तरच तो अर्ज करू शकणार आहे, अदरवाईज नाही। आणि ज्यांच्याकडे पुरावा आहे, ज्याच्या नातेवाईकाकडे म्हणजे वडिलोपार्जित नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, त्याला जातीचं म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। त्याच्यामुळे इथे इलिगल मार्गाने कुठे लोक येऊन राहिले, कुठे ओबीसीचं आरक्षण संपलं। आणि म्हणून 4 तारखेला जेव्हा आम्ही आमच्या उपोषणाची सांगता केली तेव्हा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पूर्ण GR वाचवून दाखवून त्याच दिवशी माझी भूमिका घेतली की इथे ओबीसीचं कुठेही नुकसान झालेलं नाही, हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय आहे। आणि म्हणून मी एकदा ते भूमिका घेतल्यानंतर मग बाकीची मंडळी इकडे आली की नाही ओबीसीचं आरक्षण संपलं 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 संपलं। अरे बाबा, कुठे संपलं? संविधानाच्या कलम 340 नुसार मिळालेलं आहे आरक्षण। त्यांचं असं म्हणणं आहे की 1 तासामध्ये शासनाने त्या शासनादेशामध्ये काही बदल केल्याने पात्र शब्द वगळला, त्यामुळे मग मोठं नुकसान होत आहे। नाही, मी पहिलं सुद्धा पात्र असो किंवा नसो काय फरक पडून राहिला? मराठा समाजातील किंवा जातीतील ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे वंशावळीनुसार असलेल्या वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्यासून जे नातेसंबंध बनतात त्यांच्याकडे कुणाकडे कुणबी जातीचा प्रमाणपत्र असेल तरच तो अर्ज करू शकणार आहे। पात्र जाताना अपात्र नसण्याचा तिथे काय संबंध आहे? बरं, मग आज इतका मोठा मोर्चा निघत आहे, वेगवेगळ्या ओबीसीच्या संघटना त्यामध्ये सहभागी होत आहे, तर तुमचं असं म्हणणं आहे की त्यांची जी मागणी आहे ती मागणीच चुकीची आहे? मी पहिल्या दिवशीपासून म्हणतो आहे की त्यांची मागणीच चुकीची आहे की जे त्यांनी नारा लावला या महाराष्ट्रामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसी संपले, ओबीसी संपले। अरे कुठे ओबीसी संपले? मागच्याही 2 वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन झालं होतं ना, 58 लाख नोंदी 58 लाख नोंदीवरून यांनी पुन्हा महाराष्ट्र तेव्हा मी राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकटी संघटना होती बबन त्यावेळे, जो म्हणत होता की 58 लाखाचा आकडा हा चुकीचा आहे, तेव्हा मला पूर्ण आज जसं ट्रोल होतो तसं ट्रोल करण्यात आलं होतं। आज ती गोष्ट सत्य झाली ना, आज सर्वच म्हणताय की नाही बरोबर आहे, चुकीचं होतं ते। फक्त 45,000 नोंदी सापडल्या, 9,000 लोकांना आले, 8,000 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली। अरे शासन निर्णय वाचत असताना त्याच्यामध्ये संदर्भ दिलेले आहे
त्याचं नॉलेज पाहिजे असते, ते वाचावं लागते, नंतर समाजाचं नुकसान झालं की नाही हा निष्कर्ष घ्यावा. विजय वडेट्टीवार पुढाकार घेऊन त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. ते जे दावे करतात कुठेतरी त्यांचं एक अज्ञान आहे किंवा या संपूर्ण विषयाला त्यांनी वेगळ्या अँगलने घेतलं किंवा राजकीय अँगलने घेतलं असं म्हणता येईल. नाही, मी आधी म्हटलेलं आहे की ही संपूर्ण नेते ओबीसी समाजाची दिशाभूल करते. आरक्षण संपलं, आरक्षण संपलं, आरक्षण संपलं, आम्हाला अरे कुठे संपलं आरक्षण? कोण संपवू शकते ओबीसीचं आरक्षण? कोणामध्ये ताकद आहे? संविधानाने मिळालेलं हे आरक्षण आहे. त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने करते आहे. मागच्या वेळेससुद्धा 30 दिवस आम्ही उपोषणावर बसलो, आमरण उपोषणावर बसलो, साखळी उपोषणावर बसलो आणि सरकारकडनं लिहून घेतलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. यावेळेससुद्धा आम्ही सरकारशी चर्चा केल्यानंतर आश्वासन घेतलं सरकारकडनं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो. ह्या जो 2 तारखेचा GR निघालेला आहे त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही आणि मग मी दुहेरी भूमिका नाही घेऊ शकत, म्हणून आमची संघटना आजच्या मोर्चामध्ये सहभागी नाही. विजय वडेट्टीवार देखील ओबीसी समाजाची दिशाभूल करते. सर्व जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल. समाजाला कसे एकवटून राहिलेलं आहे, आपलं आरक्षण संपलं, आपलं आरक्षण संपलं, कुठे संपलं आपलं आरक्षण? अशा प्रकारे चुकीचा मॅसेज समाजामध्ये देऊन समाजाची दिशाभूल करून अशा प्रकारचं आयोजन करणे, मी त्या मताशी सहमत नाही. त्याच्यामुळे आमची संघटना आज आणि आमच्या संघटनेचा कुठलाच पदाधिकारी त्याच्याशी सहमत नाही आहे, त्याच्यामुळे संघटना त्याच्यामध्ये सामील होत नाही. कशासाठी दिशाभूल केली जाते? राजकीय फायद्यासाठी? तो त्यांचा विषय आहे, त्यांचा काय स्वार्थ त्याच्यामध्ये आहे काय नाही मला माहीत नाही आहे. पण मी नक्की सांगतो आणि जबाबदारीपूर्वक सांगतो, मी कोणाशी डिबेट करायला तयार आहे. शंका कुशंकाच्या भरोश्यावरती अशा प्रकारचा निष्कर्ष काढणे तसा मी काढू शकत नाही. त्याच्यामुळे मी समाधानी आहे 2 तारखेच्या GRपासून. ते मी आज नाही बोलत आहे. मी ज्या दिवशी माझ्या हातामध्ये GR मिळाला रात्रभर त्याचा अभ्यास केला, चांगल्या एक्सपर्ट लोकांसोबत चर्चा केली, त्याच्यामध्ये जे संदर्भ दिलेले आहे ते संदर्भाचं वाचन केलं आणि नंतर या कन्क्लुजनवर आम्ही आलो की याच्यामुळे आपल्या समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही आणि ज्याच्याकडे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या वंशावळीतील नातेवाईकापैकी कुणाकडे प्रमाणपत्र असेल तर त्याला प्रमाणपत्र घेण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ज्याच्याकडे नाही तो अर्जच नाही करू शकणार ना. पण कुठेतरी ओबीसीच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये एकी नाही फूट पडली असा एक मेसेज जात आहे यातनं. नाही, काही फूट वगैरे नाही पडलेली आहे. आपण जी भूमिका घेऊन लोकांपुढे जातो किंवा सरकारच्या पुढे जातो त्या भूमिकेचं पूर्ण अध्ययन करून आपण गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं अध्ययन न करता संपलं करून समाजामध्ये दहशत निर्माण करणे आणि दहशत निर्माण करून लोक आपल्याकडे आकर्षित करणे आणि त्या आकर्षित झालेल्या लोकांचा फायदा घेऊन आम्हीच समाजाचं नेतृत्व करण्याची फक्त ताकद आमच्यामध्ये आहे. हे माझ्या मताशी सहमत नाही, कारण मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी काही नेता नाही. मी नेहमी म्हणत असतो. बरं, म्हणजे ज्या प्रकारे असं म्हणतात की म्हणजे जरांगे देखील अभ्यास न करता बोलतात, तर आता ओबीसी नेते देखील तसेच बोलायला लागले. म्हटलं तर वावगं होणार नाही, वावगं मुळीच होणार नाही. अरे अटॅक तेव्हा करायला पाहिजे जेव्हा समोरची व्यक्ती मागणी करते. समोरची व्यक्ती जेव्हा मागणी करते आणि रस्त्यावर येते आणि एवढी मोठी कूच करते तेव्हा कोण नेता त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोणी त्याच्या मागणीला विरोध केला, याचं ॲनालायसिस व्हायला पाहिजे. झाल्यानंतर संपलं कशाला? त्याच्या आधी जसं आम्ही छातीठोकपणे रस्त्यावरती येऊन उपोषण करून म्हणत होतो की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही, छाती ठोकून म्हणत होतो, नाही लागू दिला आम्ही, हे मी आज छाती ठोकूनपणे सांगतो. अशा प्रकारे जेव्हा ते समोरच्या व्यक्तीकडनं मागणी होते तेव्हा आपण घरामध्ये बसलं राहायचं आणि त्याला काहीतरी मिळाल्यावर समाजाची दिशाभूल करायची की आपलं संपलं या असा प्रकारचा माझं व्यक्तिमत्व नाही आहे. त्याच्यामुळे मी आजच्या मोर्चामध्ये सहभागी नाही. धन्यवाद सर. आपण बघू शकतो की आज वेगवेगळ्या ओबीसी संघटनाचा नागपूरमध्ये महामोर्चा आहे. 2 सप्टेंबरचा GR रद्द व्हावा ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. मात्र ही मागणीच गैर असल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ या मोर्चापासून दूर असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.